स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांचंही स्वप्न होतं, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील, माननीय स्वर्गीय आमदार विनायकरावजी मेटे साहेब यांचं बलिदान या आरक्षणासाठी गेलंय. हा मराठा समाज कधीच नाही विसरणार. अण्णासाहेब जावळे पाटलांचं, वडजे सरांचं आणि याचबरोबर 450 ते 500 मराठ्यांच्या पोरांचं बलिदान या मराठा आरक्षणासाठी गेलं. हा मराठा समाज कधी विसरणार तर नाहीच, पण आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही. ही जबाबदारी आपल्या खांद्यावरती. एकही गेलेलं बलिदान वाया जाऊ द्यायचं नाही, ही जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावरती. यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता समाजाच्या खांद्यावर. आपण नाही हटायचं. कितीही वेळ आली आणि कितीही संकट झेलायचं वेळ आलं तरी एकाही मराठ्यांनी पाठीमागं नाही हटायचं. आता आपले भैया बोलताना बोलले, राजकारणातून 10% लोक मोठे होते, पण 90%चं काय? तेच मी करतोय. 10% सुधारतील, पण 90%चं काय? 100%च मराठा मोठा करायचा, त्याच्यासाठीच हे लढाई आणि संघर्ष उभा. घराघरातल्या मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळालं पाहिजे. हा जातीवाद नाहीये, पण मी काहीच करू शकत नाही. मी जातीवाद केला नाही. आज स्वर्गीय मेटे साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं प्रामाणिकपणानं सांगतो, मी जातीवाद केला नाही आणि कधी करणार सुद्धा नाही. माझ्या समाजाला, माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण लागतंय, त्या मायबापानं केलेल्या कष्टाचं चीज झालं पाहिजे, स्वप्न घेऊन मी रस्त्यावरती